जिंतरात अवैध रेती माफियावर पोलिसांची मोठी कारवाई, 57 लाखाचा मुद्देमाल जप्त. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी शुक्रवारी दिनांक 23 मे रोजी धडक कारवाई करत रेती माफियांवर जबर दणका दिला. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने तालुक्यात 4 ठिकाणी कारवाई करत तब्बल 57,95,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत टिप्पर, हायवा, टेम्पो, बोलेरो आणि दुचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे एका कारवाई दरम्यान आरोपींनी पोलिसांच्या पथकावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली कारवाई सावळी बसस्थानक परिसरात दुपारी करण्यात आली. पोलीस हवालदार सय्यद इर्शाद यांच्या फिर्यादीवरून इरफान गफूर शेख राहणार मिस्किन प्लॉट जिंतूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून 2.5 ब्रास रेतीसह सुमारे 7,15,000 रुपयाचा टिप्पर जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत इटोरी घेवंडा मार्गावर पोलिसांनी रेती वाहतूक करणारा टेम्पो पकडला. चालक शेख झहीर शेख जमीर आणि वाहन मालक अक्षय शिवानंद थिटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 5,10,000 रुपयाचा टेम्पो आणि 1.5 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. तिसऱ्या कारवाईत डोंगरतळा येथे कमळाजाई मंदिर परिसरातून अशोक संतोष वाकळे राहणार बामणी बुद्रुक यांच्याकडून 2 ब्रास रेतीसह तब्बल 25,10,000 रुपयाचा हायवा टिप्पर जप्त करण्यात आला आहे. दरम्यान भोगाव देवी शिवारात पोलिसांनी रेती वाहतूक करणाऱ्या आयशर हायवावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने शासकीय कामात अडथळा आणत पोलिसांच्या अंगावर इनोव्हा कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी शिवराज हळदे, सय्यद रहीम, सोमनाथ वरणकर, चंद्रकांत सूर्यवंशी, अजिंक्य जगताप आणि इंद्रजित देशमुख यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 20,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या विशेष पथकात PSI संदीप शिंदे, PSI अर्जुन टर्के यांच्यासह पोलीस अंमलदार वाघमारे, चिंडावकर, असलम शेख, सय्यद इर्शाद, ताटी, कोंडलवार, वाहुळे आदी अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.